नमस्कार मित्रांनो. आपल्या घरात काही अशा वस्तू असतात ज्या आपल्याला साध्या वाटतात, पण वास्तुशास्त्र आणि अनुभव सांगतो की या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, भांडणं होऊ शकतात आणि आर्थिक अडचणीही येऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या 7 वस्तू ज्या चुकूनही घरात ठेवू नयेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. तुटलेली घड्याळे. घरात तुटलेली किंवा बंद पडलेली घड्याळे कधीही ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ म्हणजे वेळ आणि प्रगतीचे प्रतीक आहे. जर घड्याळ बंद असेल तर ते आपल्या प्रगतीलाही थांबवते असे मानले जाते. म्हणून घरात कुठेही बंद घड्याळ असेल तर लगेच दुरुस्त करा किंवा काढून टाका. 2. तुटलेले काच किंवा आरसे. तुटलेला आरसा घरात नकारात्मकता वाढवतो असे मानले जाते. यामुळे मानसिक तणाव आणि वाद वाढू शकतात. जर आरसा तुटला असेल तर तो लगेच घरातून बाहेर काढा. 3. कोरडी किंवा मेली झाडे. घरात कोरडी झाडे ठेवणे म्हणजे दुःख आणि अडथळ्यांना आमंत्रण देणे असे समजले जाते. झाडे नेहमी हिरवी आणि ताजी असावीत. जर कुंडीतील रोप सुकले असेल तर ते लगेच बदला. 4. फुटलेली भांडी. फुटलेली प्लेट, कप किंवा भांडी घरात ठेवू नयेत. हे गरिबी आणि अडचणीचे प्रतीक मानले जाते. घरात स्वच्छ आणि चांगली भांडीच वापरा. 5. जुनी आणि खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू. घरात पडून असलेले खराब टीव्ही, मोबाईल, मिक्सर या वस्तू जागा आणि ऊर्जा दोन्ही अडवतात. ज्या वस्तू वापरत नाही त्या दान करा किंवा काढून टाका. 6. देवघरात तुटलेली मूर्ती. देवघरात तुटलेली मूर्ती ठेवणे योग्य मानले जात नाही. जर मूर्ती तुटली असेल तर ती नदीत विसर्जित करा किंवा योग्य पद्धतीने दूर करा. 7. बंद पडलेले कुलूप. घरात पडलेले बंद कुलूप म्हणजे अडथळे आणि अडकलेली कामे असे प्रतीक आहे. अशा वस्तू घरात न ठेवलेल्याच बऱ्या. मित्रांनो, घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, तर ती आपली ऊर्जा, आपले सुख आणि समाधान आहे. या साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरात सकारात्मकता नक्की वाढेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.